नमस्कार मित्रांनो, स्मार्ट ट्रॅव्हलर या पॉडकास्ट सिरीजमध्ये आज आपण बोलणार आहे एका अशा देशाबद्दल जो अगदी काही वर्षांपर्यंत टोटल ॲग्रिकल्चर बेस्ड इकॉनॉमी होती आणि गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये टोटल मॅन्युफॅक्चरिंग बेस्ड आणि टुरिझम बेस्ड इकॉनॉमी झालेली आहे. अतिशय जवळचा देश आहे आपल्या देशापासून, तो देश म्हणजे व्हिएटनाम. तर व्हिएटनाम या देशाची आपल्याला सफर करून देणार आहेत आमचे चांगले मित्र श्री मनीष केळकर. मनीषजी, धन्यवाद फॉर कमिंग ऑन द पॉडकास्ट. आपण बोलणार आहे व्हिएटनाम या देशाबद्दल. तुम्ही अनेक वेळा व्हिएटनामला गेलाय, अनुभवलं आहे, खूप वेळा फिरलाय तिथे. तर व्हिएटनाम हा देश म्हणजे काय आहे, किती लांब आहे भारतापासून, त्याला फ्लाईट कनेक्टिव्हिटी काय आहे, हे थोडं जरा सांगू शकाल? फ्लाईट कनेक्टिव्हिटी खूप छान आहे आता व्हिएतनामला. साधारण 4 तासाचं फ्लाईट आहे. म्हणजे मुंबईहून हानोई जी कॅपिटल आहे व्हिएतनामची, तर त्याचं 4 तासाचं किलोमीटरमध्ये म्हटलं तर साधारण 3200 किलोमीटरच्या आसपास हानोई आहे. आणि दक्षिणेला होचिमिन, तर ते अजून खाली आहे, त्याच्यामुळं तिथे 5 तास लागतात. व्हाईट जेट ही लो कॉस्ट एअरलाईन आहे, व्हिएतनाम एअरलाइन्स. ती पण जी छान एक चांगली सिस्टम युजर आपण एअरलाईन म्हणतो, कम्फर्टेबल जास्ती आहे. पण दोन्ही एअरलाईन्स सेमच आहेत आणि लो कॉस्ट असल्यामुळे खूप छान आता आपल्याला. आणि मध्ये दनांग, म्हणजे आम्ही नॉर्मली दनांग पण आता इन्क्लूड करतोय सगळेजण, तर त्याच्यामुळं तिन्हीकडे एअरपोर्ट्स खूप छान आहेत आणि नॉनस्टॉप फ्लाईट्स आहेत आणि सगळ्या एकाच कंपनीच्या फ्लाईट्स आम्हाला बुक करता येतात आपल्याला टूरमध्ये. सो तो एक आपल्याला खूप मोठा ॲडव्हान्टेज त्याच्यामध्ये. म्हणजे 3 मेजर एअरपोर्ट, एक हानोई, एक दानांग आणि होचिमिन, हे 3 मेन एअरपोर्ट तिथे आहेत. आणि मुंबई आणि दिल्ली आणि अजून 1-2 शहरातनं डायरेक्ट फ्लाईट कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे पोहोचणं सोपं आहे तिथे. भारतातून खूप छान आता तिथे फ्लाईट्स चालू आहेत. व्हिसा किती अवघड आहे? कारण तो एक मेजर कन्सर्न भारतीय लोकांना की व्हिसा आहे. व्हिसा ऑन अरायव्हल पण आहे, पण ऑन अरायव्हलपेक्षा आपण जो आधीच आपण ऑनलाईन करू शकतो, फक्त तो ॲक्युरेटली करावा लागतो. ग्रुप असेल तर थोडी काळजी घ्यावी लागते. इंडिव्हिज्युअल पॅसेंजर्सचा प्रत्येकाने आपापला तो व्हिसा करायचा आहे, किंवा आपल्याला तो कोणाच्या तरी माध्यमातून पण करून घेता येतो. तर छानपैकी पण आधीच करून ठेवावा असंच आमचं म्हणणं आहे. ई व्हिसा आहे, तुमचा पासपोर्ट व्यवस्थित व्हॅलिड आहे ना 6 महिने, ट्रॅव्हल डेटच्या आधी 6 महिने, ते आपले स्टँडर्ड नॉर्म्स आहेत त्याच्याप्रमाणे. बाकी काही तुम्हाला डिक्लरेशन ॲज सच द्यावं लागत नाही. पण ते काही ते प्रश्न विचारतात की तुम्ही तिथे कुठल्या हॉटेलमध्ये बुकिंग केलंय, कोणत्या एजन्सीच्या थ्रू तुम्ही बुकिंग केलंय, तर ते सगळे आपल्याला त्यांना तिथे सगळी डिटेल्स द्यावी लागतात. व्हिसा जेव्हा तुमचा येतो तर काही क्वेरी आली तर त्याला तुम्हाला उत्तर नीट द्यावं लागतं वेळच्या वेळेत. सो ट्रॅव्हल डेटच्या आधी 15 दिवस आपण व्हिसा करून ठेवावा असंच आम्ही पर्यटकांना सांगतो. नाही म्हणजे ठीक आहे, म्हणजे हे प्रोसिजर आहे ते आहे, पण जो क्लिष्टपणा युरोप किंवा अमेरिकन व्हिसामध्ये तेवढा याच्यात इतका नाहीये. पण काय आहे शेवट की ते स्वतः करायचं. आपण US UK ला कसं आहे की त्या एजन्सीला समोरच्याला देऊन टाकलेलं असतं काम आणि ते करत असतात, किंवा ते तर तेवढं इथे कसं आहे की काही झालं, उद्या पासपोर्टमध्ये एलचा एम झाला किंवा नावात काही बदल आहे किंवा अशा गोष्टी, आणि तिथे तुम्हाला ॲट द टाइम ऑफ चेक इन तुम्हाला ते लक्षात आलं, तर इट माइट क्रिएट अ ग्रेट प्रॉब्लेम. त्याच्यामुळे ते 15 दिवस आधी करून घ्या आणि 10 वेळा, शब्दशः 10 वेळा तपासा, असंच आम्ही लोकांना सांगतो. हां, ठीक आहे. तर मनीष, आपण आता बोललो की फ्लाईट कशा पोचतात, कुठल्या फ्लाईट्स आहेत भारतात. तुम्ही एक व्हिएट जेट आणि व्हिएटनाम एअरलाईन्स आहे, 2 बोललात. व्हिएट जेट लो कॉस्ट म्हणजे आपली इंडिगो, स्पायजेट सारखी आहे ती, आणि व्हिएटनाम म्हणजे आपली एअर इंडिया सारखी, म्हणजे इन फ्लाईट जेवण बिवण मिळतं वगैरे अशी एअरलाईन, राईट. तर या 2 एअरलाईन डिरेक्ट हानोई आणि होचिमिनला जातात. व्हिसा त्या मनाने सोपा आहे, क्लिष्ट थोडी प्रोसेस आहे, पण ठीक आहे, अगदी युरोप USA एवढं डिफिकल्ट नाही आहे, राईट. आता व्हिएटनाममध्ये बघायला काय काय आहे, म्हणजे टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यूनी तिथे कशाला जावं आणि का जावं? खूप मोठा देश आहे व्हिएतनाम. म्हणजे समुद्रकिनारा आपण म्हणतो तर कमीत म्हणजे 3200 किलोमीटर प्लस 3200 काही किलोमीटर, म्हणजे असं पकडा की मुंबई ते कन्याकुमारी साधारण 1600 किलोमीटरचं आहे. असं दुप्पट इंटू 2 एवढा मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे. उत्तरेला म्हणला तर हानोई इज कॅपिटल, पॉलिटिकल कॅपिटल. मुंबई हानोई नॉनस्टॉप डायरेक्ट फ्लाईट्स आहेत, ते सगळ्यात उत्तरेला आहे हानोई. आणि छान म्हणजे गर्दी खूप असते. एअरपोर्ट साधारण 1 तासाच्या अंतरावरती
सगळं शहर आहे. ओके. तिथले पॅलेसेस, तिथला राजवाडा आधीचा किंवा इतरच्या सगळ्या गोष्टी, सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात आम्हाला नेहमी आम्ही सगळ्या पर्यटकांना सांगतो की वॉटर पपेट शो हा खूप छान असतो. म्हणजे दिवसभर आता ते साईटसीइंगची टिपिकल जी टूर असते ती सगळी एकीकडे आणि वॉटर पपेट शो एकीकडे. बरं. खूप छान 1-1.5 तासाचा तो शो असतो अच्छा. आणि सगळे पर्यटक अगदी छान म्हणजे मंत्रमुग्ध होऊन तो बघत असतात. लोक एकदम छान आहेत आणि टिपिकल सगळं ते सिटी टूर आपण ज्याला असं म्हणतो की त्यांची पार्लमेंट त्यांचं हे अच्छा. असं सगळं ओके, ते ओके. दाखवतात पहिल्या दिवशी. बरं. म्हणजे आपण म्हणतो ना की थोडंसं ते शहराला आपण यूज टू होतो. करेक्ट. ट्रॅफिक वगैरे सगळं नॉर्मल असतं, खूप जास्त आहे असातला भाग नाही. पण खूप छान एक छोटंसं शहर आहे, राजधानीचं शहर आहे, तर त्याच्यामुळं अशी छान सिटी टूर असते आधी पहिल्या दिवशी. ओके. हानोईचं 1 दिवसाचं साईटसीइंग आहे. ते साईटसीइंग झालं की आपण तिथूनच जवळ एक 100 किलोमीटर 80 किलोमीटर असेल साधारणपणे हॅलाँग बे, हा एच.ए. लाँग बे असा आहे. तर तिथे तो खूप सुंदर, दॅट इज युनेस्को हेरिटेज साईट. हो. समुद्राच्या आतमध्ये आता बरेचसे पूर्वी पर्यटक इथे क्रूजनी आपण जात होतो. म्हणजे सिंगापूरवरनं क्रूज निघायची किंवा थायलंडवरून. अच्छा. तर त्यावेळेस खूप लोकांनी हे एक्सप्लोअर केलेलं आहे. पण आता इथे इटसेल्फ त्यांनी खूप छान म्हणजे आपण तिथून साधारण 1-2 तास 2.5 तास लागतात. त्यालाही जायला 2 रस्ते आहेत. नॉर्मल एक रोड आहे आणि एक एक्सप्रेसवे आहे. पण आम्ही पर्यटकांना नॉर्मली एक्सप्रेसवे सजेस्ट करतो. 2 तासात तुम्ही तिथे पोचता. ऑन वे पण खूप छान छान साईटसीइंग्स, जेम्स गॅलरी, अमुक तमुक ते सगळं असतं. तर त्या पद्धतीने आहे. आणि मग तिथे पोचल्यानंतर आपलं सगळ्यात मेन अट्रॅक्शन तिथे छोट्या किंवा मिडल साईजच्या शिप्स असतात. बरं. बोटीतला जो स्टे आहे. खूप लोक डे एक्सकर्शन ठेवतात, पण आम्ही तरी पर्यटकांना सांगतो की तुम्ही तो एक खूप सुंदर अनुभव आहे. कारण फिश खाणाऱ्यांच्या करता, नॉनव्हेज वाल्यांच्या करता, विशेषतः फिशच्या लवर्स करता खूप छान तिथे खायला प्यायला मिळतं. हॅलाँग बेमध्ये आपण त्या क्रूजमधनं जाताना आणि नॉर्मली क्रूजचा एक्सपिरियन्स आपला हा कॉस्टली आहे की सगळं अगदी पाण्याची बाटली म्हणलं तरी बरोबर. 100 रुपयाला मिळते का 200 रुपयाला असं. तर इथे तसं काही नसतं, नॉर्मल रेट्स आहेत. बरं. त्यामुळं ती आणि खूप छान वंडरफुल सर्व्हिसेस असतात आणि छान क्रूजमधनं अतिशय स्लो चालतात. साधारण 30 ते 50 रूम्स असतील एका क्रूजमध्ये, पण डेडिकेटेड स्टाफ असतो. खूप छान इंडियन फूड म्हणजे सब्जी, रोटी, दाल, चावल थोडंसं मिस कराल तुम्ही याच्यामध्ये बरं. फक्त क्रूजमध्ये. हॅलाँग बेच्या क्रूजला. ओके. पण इट इज वंडरफुल. म्हणजे शाकाहारी लोकांच्या करता पण छान चांगलं प्रिपरेशन असतं आणि ती शिप हळूहळू जाते. तिथे 2-3 त्या केव्ज आहेत, कयाकिंग आहे, बीच आहे, हे सगळं म्हणजे त्यांच्या साईट्स खूप छान एकदम म्हणजे अनबिलिव्हेबल असा लोकांचा एक्सपिरियन्स नक्की होतो तिथे. सनसेट, सनराईज ह्या सगळ्या गोष्टी खूप बरं. सुंदर तिथे दिसतात. बरं. फूड तर मी जसं सांगितलं तसं सर्व्हिसेस सगळ्यात महत्त्वाचं की तिथला स्टाफ एकदम कर्टियस, एकदम छान विनम्र आहे आणि तुम्ही दंगा करू शकता जसा तुम्हाला पाहिजे तसा. काही रिस्ट्रिक्शन्स ॲज सच अच्छा. नाही आहेत. त्याच्यामुळं सगळंच तो एक आणि एक वंडरफुल एक्सपिरियन्स आहे. अगदी रात्री तुम्ही 2 वाजता सुद्धा डेकवर जाऊन मजा करू शकता. इतकं तिथे आणि असे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, हे करू नका, ते करू नका, असं काही नाही. फक्त विदिन युअरसेल्फ यू कॅन बरोबर. ऑलवेज एन्जॉय. अशी ती क्रूजची सफर असते. एक पण मग रात्र या क्रूजमध्ये लंच, डिनर आणि येस ब्रेकफास्ट येस तुम्ही पोचल्यानंतर वेलकम ड्रिंक, Lunch. लंच, इव्हिनिंग टी, स्नॅक्स बरं. सगळं असतं छान. Okay. रात्रीचं Okay. जेवण, अगदी तिथे ते कुकिंग कॉम्पिटिशन, अमुक तमुक अच्छा. इतकं म्हणजे भन्नाट करतात ते लोक की तो म्हणजे एखादा माणूस म्हणेल की मी 2 दिवस क्रूजवर राहतो, तो त्याला कंटाळा येणार नाही असं सगळं असतं. आणि खूप प्रकारच्या क्रूज आहेत. पण नॉर्मली आपल्या एसी रूम्स आहेत, एसी सगळं बाकीच्या अच्छा, सगळ्या AC गोष्टी cabins वगैरे असतात. अगदी अगदी Okay. सेफ आहे. Okay. आत्ता थोडं जे वादळ आलं होतं तेव्हा काही प्रमाणात नुकसान झालं, पण ते त्यांनी 8 दिवसात रिकवर म्हणजे 3ऱ्या दिवशी सगळं क्रुझिंग परत चालू Okay. झालं होतं. आणि एकदम प्रोफेशनली वेल मेंटेन्ड, वेल मॅनेज्ड क्रूजचा स्टे असणार आहे. हॅलाँग बे इज गोइंग टू बी अ ग्रेट एक्सपिरियन्स. अच्छा. हो. एवढंच nice. सांगतो. एक रात्र सगळे आणि सगळ्या खाण्यापिण्याची जन्नत आहे. म्युझिक तिथं लाईव्ह म्युझिक असतं का? हां, लाईव्ह नसतं, कराओके आणि Karaoke हे असतं. सगळं लाईव्ह म्युझिक Live नसतं. music असतं. पण हे सगळं छान आहे. तसं 1 नाईटचा स्टे इज ऑलवेज बेटर. फक्त दुसऱ्या दिवशी 11 वाजता ते लंच देऊन आपल्याला हे करतात. कारण काय होतं की परत ऑन वे बॅक आपल्याला तिथे लंचला सोय नाहीये.
सो तिथेच आपण बोटीतच बोटीतच. थोडा अर्ली, कारण त्यांना नवीन चेक इन पण असतात. ओके. त्या लोकांना पण त्यांना एक 2 वाजता चेक इन द्यायचं असतं. सो आपण 11 वाजेपर्यंत, म्हणजे पहिल्या दिवशी दुपारी 12 ते दुसऱ्या दिवशी 11, ऑलमोस्ट 24 तास क्रूजवर असतो एकदम आपण. सुपर डुपर एक्सपिरियन्स आहे. क्रू अनुभव खूप भारी आहे का? येस येस, म्हणजे Okay. वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स. आणि ऑल विल एन्जॉय, सगळ्या एज ग्रुप करता, म्हणजे अगदी लहान मुलांना पण काही आवडीचे विषय ते 5 वर्षाच्या मुलाला पण कंटाळा येणार नाही, आणि 80 वर्षाचे आजोबा आजी असतील तर ते सुद्धा दंगा करतील एवढी ते काळजी घेतात, आणि छानपैकी ते करत. एक्सलंट एक्सलंट एक्सलंट. हे तुम्ही म्हटलं हॅनोई पासून 2 तासावर 2 तासाच्या हॅलॉंग बे. नॉर्मली आम्ही एक थोडा चेंज असा करतोय की परत कम बॅक टू हानोई, आणि हानोईवरून डायरेक्ट आपल्याला नॉनस्टॉप फ्लाईट दनांगला आहे. मी तेच तुम्हाला म्हणणार होतो की इंटरनल ट्रॅव्हल हा किती सोपा आहे व्हिएतनाममध्ये, म्हणजे 2 शहरांमध्ये. हो, अंतर खूप आहे. नॉर्मली आपल्यासारख्या ॲव्हरेज ट्रेनचा स्पीड हा 50-60चा आहे. ते आम्ही 2दा चेक केलं होतं. ते काय आपल्या ह्याच्या लायकीच्या नाही, अगदी स्पष्ट सांगायचं तर टुरिझमच्या हिशोबाने फ्लाईट स्वस्त आहेत, आणि 2 तासात ते 1200 किलो, कारण खूप मी तुम्हाला म्हणलं ना की जवळजवळ 3200 किलोमीटर, 3200 प्लस 3280 टू बी प्रिसाईज, मला वाटतं एक्झॅक्टली एवढं, म्हणजे उत्तर ते दक्षिण. येस, 3250 किलोमीटरचं. येस, बरोबर, खूपच मोठं. ते अंतर 2 तासाच्या 1.5 तासाच्या फ्लाईटनी आपण दनांगला येतो. दनांग हा सेंट्रल पार्ट आहे, म्हणजे जसं भारतावरती इंग्रजांनी राज्य केलं तसं ह्या सेंट्रल किंवा मेजर कोर पार्टवरती फ्रेंच लोकांचं राज्य होतं. आणि दनांगला आता त्यांनी बाना हिल्स म्हणून जो आता आपण जो फेमस असा तो ब्रिज आहे, गोल्डन, ते 2 हातावर असं. येस येस, ते सगळं ब्रिज आहे तो. आणि तो मला वाटतं जगातला सर्वात फेमस इंस्टाग्राम स्पॉट झालाय असं मला वाटतं. खूपच छान आहे. म्हणजे तिथे तुम्ही पोचल्यानंतर, म्हणजे दनांगचं मेन अट्रॅक्शन इज बाना हिल्स, आणि त्यांनी एक अख्खं हिल स्टेशनच, म्हणजे ती फ्रेंच कॉलनी होती, तिथून 10-12 किलोमीटर 12 किलोमीटर असेल तिथं, आणि तिथून जायला त्यांनी म्हणजे खूप वरती जायला लागतं. त्याला एस्कलेटर्स आहेत, लिफ्ट आहे. इतकं सुंदर आहे की म्हणजे हवरट सारखे फोटो काढाल तुम्ही, अगदी साध्या ह्याच्यात सांगायचं तर. इतकं सुंदर त्यांनी सगळं बनवलेलं आहे. वरती गेम्स आहेत भरपूर, म्हणजे जसं आपण याला जातो बँकॉक, मलेशियात आपण जेंटिंगला, साधारण तसं, पण हे इतर काही इट्स टोटली फॅमिली डेस्टिनेशन. कॅसिनो वगैरे असं काही नाही, तसलं काही कॅसिनो नाही. गेम्स भरपूर आहेत, गेम्स खूप छान छान आहेत, आणि त्या तिथे तुम्ही एन्जॉय करू शकता. त्याच्यानंतर रेस्टॉरंट, म्हणजे जेवणाची तर जबरदस्त काळजी घेतात ते लोक, खूप छान जेवण आहे. त्याच्यानंतर पूल आहे तो तिथे वरच आहे का? सगळ्यात टॉपला, म्हणजे पहिला हे एक्स्कलेटर तुम्ही वापरून एका पॉइंटला पोहोचता, तिथे रेस्टॉरंट आणि ह्या सगळ्या गेमिंग झोन हा सगळा आहे. तिथून परत एकदा तुम्ही याच्यात एका रोपवेनी तिथं त्या जाता पॉइंटला, म्हणजे एकदम भारी, म्हणजे एकदम वेगळा एक्सपिरियन्स आहे तो. आणि ते सगळं बघून परत खाली यायचं, आणि ती फर्नॅक्युलर ट्रेन म्हणतात ना, ती अशी खाली त्या वणीला कसं आहे आपलं त्या पद्धतीचं, ते खूपच छान. आणि ते सगळा त्यांचा जो इतिहास आहे तर तोही त्यांनी चांगल्या पद्धतीने जपलाय. तिथले जी फ्लॉवरची गार्डन आणि हे सगळं आहे, मग तिथं प्रत्येक पॉईंट हा फोटो पॉईंट, प्रत्येक पॉईंटला तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामच्या रील्स बनवून तुम्ही तिथं पोस्ट करू शकता. म्हणजे मी पण ॲक्च्युली एवढा इन्स्टावाला नाही आहे, पण तिथे मी दणादण करत होतो. तो एक दिवस जो आहे ह्या व्हिएतनामच्या टूरमधला हा एकदम म्हणजे हायेस्ट पीक पॉईंट आपण ज्याला म्हणू शकतो ते आहे. कोणी व्हिएतनामला दानांग नाही काय, बाना हिल्स, दानांग मधलं बाना हिल्स हे करायलाच पाहिजे, म्हणजे मस्ट सी अट्रॅक्शन. म्हणजे आत्ताच्या डेटला दनांग हे प्लस समुद्र किनारा आहे, बऱ्यापैकी सगळी हॉटेल समुद्र किनाऱ्याला लागून आहेत. खूप छान समुद्र किनारा आहे, तसा सेफ आहे देश. इतर आपलं काही कोणाशी कन्सर्न नसतो. आपण आपल्या ग्रुप बरोबर राहिलं, काही लोक सांगतात की थोडंफार चीटिंग होतं, तर ते सोडलं तर अदरवाईज सगळं टुरिझमच्या दृष्टीने एकदम सेफ आहे. आणि ते सिटी ऑफ लँटर्न्स, होई आन सिटी, तिथे जवळच ते छोटंसं टाऊन आहे. म्हणजे ते आपण लँटर्न्सचे सगळे त्याच्यात आता आपण तेही बघत असतो इंस्टाग्राम किंवा फेसबुकला, तर ते सिटी ऑफ लँटर्न्स आहे.
म्हणजे आपलं कॅन्डोलिम साधारण कसं आहे तर त्या पद्धतीचं आहे. गोव्यातलं कॅन्डोलिम गोव्यातलं कॅन्डोलिम मस्त बीच आहे. सगळेजण विथ फॅमिली तुम्ही फूट मसाज पासून काय कोणकोणत्या प्रकारचे तिथे मसाज आणि खूप छान सगळं चांगलं वातावरण असतं आणि स्वस्त पण आहे सगळ्यात महत्वाचं. शॉपिंग तर काही विचारूच नका आणि खूप बार्गेनिंग करता येतं. त्यामुळं म्हणजे या दनांगला बीच आहे, होई आन सिटी आहे आणि बाना हिल्स हे 3 सगळे वेगवेगळे डेस्टिनेशन्स आहेत. म्हणजे दनांगमध्ये तुम्ही म्हणलं तसं बीच आहे, ते होईयान जे एक वेगळंच लँटर्न फोटो जुनं टाउन आहे आणि हिल्स ऑफ बानाई तो आपला ब्रिज आहे तो. येस. हे आलं हनॉईवरनं आपण खाली आलो दनांगला आता. राईट, सेंट्रल पार्ट. ओके. प्लस तिथे तिथला त्या जरी जेम्स गॅलरी जरी हे असल्या तरी त्या तिथला जो इतिहास आहे तो खूप जाणून घेण्यासारखा. म्हणजे निसर्गाने जे तिथं दिलंय ते फार युनिक. आज फ्रेंच लोकांनी तिथे 100 वर्ष का राज्य केलं असेल तर तिथली शेती चांगली आहे. तिथे हे माणिक मोती हिरे ते जे तिथे मिळतात त्या तिथल्या जंगलामध्ये ते खूप जबरदस्त युनिक आहेत. आज सुद्धा त्या लोकांच्या शिवाय तिथे कुणी जाऊ शकत नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने तिथे आजही नॅचरल रिसोर्सेस आपण त्याला म्हणतो ते खूप प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याच्याच बरोबर इतर सगळी खनिज म्हणा हे सगळं तिथे भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे, आज सुद्धा आहे. त्यामुळं ते आज सुद्धा इकॉनॉमिकली अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचा आता ह्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये ते गव्हर्नमेंट छान पद्धतीने वापर करून घेते. प्लस टुरिझम तर त्यांनी आता पोस्ट करोना खूपच छान त्यांनी सगळं डेव्हलप केलेलं आहे. आणि इंडियन रेस्टॉरंट सगळीकडे आपल्या भारतीय पद्धतीचं जेवण छान मिळतं. ओके, मी त्याला येणारच होतो की क्रूज तुम्ही म्हणलात एवढं होत नाही, पण हे जे मेजर शहर आहेत हनॉई असेल, दानांग असेल, इंडियन फूडची काय सोय? व्हेज, कारण एक लोकांच्या मनात व्हिएतनाम म्हणलं की ते फिश आणि वेगळे काही खातात ते लोक, असं ते एक चित्र आलेलं आहे बाहेर. तर इंडियन फूडची काय सोय आणि व्हेज फूडची? खूप छान चांगली इंडियन रेस्टॉरंट आहेत, काही काळजीचं कारण नाही. तुम्हाला आपण जसं चारी ठाव जेवण तुम्हाला नक्की मिळणार आहे. ब्रेकफास्ट शुड बी ऑलवेज इट विल बी अ कॉन्टिनेंटल हॉटेलच्या. तुम्ही ज्या हॉटेल्समध्ये राहता तर तिथेच चांगला तुम्हाला छान ब्रेकफास्ट मिळतो. पण तिथे सुद्धा आम्ही सांगतो की बाबा इंडियन ग्रुप आहे तर पोहे वगैरे असं ते लोक ठेवायचा प्रयत्न करतात, पण आपले लोक ते पोहे वगैरे त्यांचे पोहे काही खात नाहीत. पण इतर सगळं 4 स्टार 5 स्टार हॉटेल्समध्ये जेवणाचा तसा ब्रेकफास्ट इज नॉट अ ग्रेट प्रॉब्लेम. आणि लंच आणि डिनर हे आउटसाईड रेस्टॉरंट्स भरपूर आहेत. म्हणजे आता चेन ऑफ रेस्टॉरंट्स तिथं अशी बनारस आहे, अमुक आहे, तमुक आहे. आणि तिथले सुद्धा शेफ भारतीय लोक आले की छान येऊन बोलतात, सगळ्या गोष्टी सांगतात की कसा देश आहे, काय हवंय तुम्हाला, काय नको. म्हणजे थोडं आपल्यालाही रिपीट होतं ना की सगळीकडे पनीरचीच भाजी होते. मग ते आधी आपण जर का सांगून ठेवलं तर त्या शेफ स्वतः ते बोलतात तुमच्याशी की तुम्हाला काही वेगळं पाहिजे का किंवा काय वेगळं देता येईल अजून. तर अशा पद्धतीने ते खूप छान आपले लोक आहेत तिथे. मराठी लोक आहेत भरपूर. म्हणजे आम्ही मागच्याच टूरमध्ये मला पण नव्हतं माहिती, एका रेस्टॉरंटमध्ये गेलो, सांगलीचा एक मुलगा आहे आणि तो स्वतः ते रेस्टॉरंट रन करतो. क्या बात आहे. एकदम छान. तो त्याला ती भाषा काही येत नाही, पण तो एकदम एका पंजाबी माणसाचं रेस्टॉरंट सगळं हा सांगली जत त्या भागातला मुलगा आहे तर तो करत असतो. किंवा मेडिकलला शिकणारी जी मुलं आहेत MBBS करता रेस्टॉरंट एक हैदराबादचं चेन आहे तर तिथे ती मुलं सगळी हैदराबादची सगळी आंध्राची विशेषतः तिथं काम करतात. सो रेस्टॉरंट्स एकदम छान आहेत, व्हेजिटेरियन. आणि त्यांना तो सेन्स आहे. बऱ्याचदा आपल्याला प्रॉब्लेम होतो की तिकडच्या लोकांना सेन्सच नसतो की हे नक्की काय बाबा व्हेजिटेरियन म्हणजे काय. तर आम्ही सांगतो की नो चिकन, नो मीट, नो फिश म्हणजे व्हेजिटेरियन. म्हणजे इतकं त्यांना सांगावं लागतं. तसं इथे एवढं नाही सांगायला लागत. सो ते एकदम छान. इंडियन व्हेज म्हणजे काय कळतं. म्हणजे त्यांना कळतं व्यवस्थित आणि छान देतात. क्वालिटी क्वांटिटी काही प्रॉब्लेम नाही. आणि एकदा एक माणूस आमच्या टूरमध्ये एक कपल दोघंही आजारी पडले, फक्त ते मला म्हणले की आम्हाला पार्सल घेऊन या प्लीज. तर त्यांनी एकदम पार्सल सुद्धा एकदम छान दिलं होतं. म्हणजे एकदा तर आम्ही सगळ्या ग्रुप करताच की सगळे म्हणले आम्हाला कंटाळा आलाय, तर आमचा गाईड अख्ख्या 26 लोकांची 26 पार्सल आम्ही रूममध्ये देऊन टाकली आणि ऑल वेअर हॅपी. सो खूप छान. म्हणजे जेवणाचा तसा काही प्रॉब्लेम. तो एक मेजर हर्डल जो आपल्या मराठी लोकांच्या मनात असतो की या देशात गेल्यावर व्हेज फूडचा काही प्रॉब्लेम येईल, तो
नाही. बऱ्यापैकी सुटलेला आहे. म्हणजे आता काही काही जो एक प्रॉब्लेम 10 वर्षापूर्वी होता तिथे, येस मेजर प्रॉब्लेम असायचा, तो आता सुटले. आम्ही तो तेव्हा सुरुवातीच्या टूर मध्ये आम्ही केला होता, कारण ते आपल्याला ते हलाल वगैरे असं दिसलं की थोडं हे होतं, पण छान आहे. म्हणजे सगळीकडे आता भारताचं आपलं फूड, कारण त्यांचं फूड आपण नाही खाऊ शकत, म्हणजे ते आपल्याला समजतं स्ट्रीट फूड वगैरे सुद्धा त्यांचं, पण त्या दिसायला छान दिसतं, पण ते काही आपल्याकरता काही योग्य नसतं. करेक्ट राईट. तर आता आपण बोललो दानांग बद्दल, येस, जे सेंट्रल व्हिएतनाम तुम्ही म्हटलं, हनोई झालं, दानांग आलं, आता पुढची मेजर सिटी कुठली? होचिमिन सिटी. होचिमिन. येस, असंच परत एकदा 2 तासाची फ्लाईट दनांगवरून परत डाऊन साऊथ आपण म्हणू शकतो, सगळ्यात शेवटचं किंवा सगळ्यात दक्षिणेला होचिमिन सिटी आहे. होचिमिन आपल्याला माहिती आहे की जो त्या देशाचा करता धरता आपण असं म्हणू शकतो की छान, तो होचिमिनला सगळे लोक ते मानतात. कम्युनिस्ट होता तो, पण आजही तिथे ट्रॅफिक सेन्स, म्हणजे आता आज आपण बघतो की आपल्याकडे जेवढा आहे त्याच्या कैक पट जास्त आहे. म्हणजे अगदी मुंग्यांसारख्या 2 व्हीलर रस्त्याने चालत असतात. पण कुठेही मला एवढ्या याच्यात त्या होचिमिनमध्ये काही ठिकाणी, अदरवाईज दनांगला आणि हानोईला तर म्हणजे मला रस्त्यावर पोलीस पण नाही दिसते देखत. इतकं छान ट्रॅफिक, भरपूर ट्रॅफिक असतं तरी लोक सगळे नियम पाळत असतात आणि खूप छान, सगळं बिझी आहे होचिमिन सिटी आणि खूप जुनं शहर आहे. खूप छान सगळं साईटसीइंग आहे. कुची टनेल्स, म्हणजे जिथे त्यांच्यावरती अटॅक होताना ते लोक सगळे गनिमी कावा आपण म्हणतो, तो गनिमी कावा पद्धतीने अमेरिकन लोकांना तिथून त्यांनी पिटाळून लावलं. खूप वर्ष ते तिथे फाईट करत होते, तर ती कुची टनेल्स आपण सगळी बघतो. हल्ला झाल्यावर लपण्याकरता जे केलेले भुयारी मार्ग आहेत ते. येस, तर ते सगळा तो एरिया आपण बघतो. त्याच्यानंतर मेकॉंग डेल्टा, म्हणजे सगळे ते त्रिभुज प्रदेश आहेत ते, की जिथं सगळं खूप, म्हणजे अगदी फळफळावर तर आपली अगदी कोकणाची आठवण येईल एवढे सगळे, आणि त्याच्या बेस्ट प्रॉडक्ट्स, म्हणजे आपण ते म्हणतो ना की इतकं छान ते देतात ना पॅकेटमध्ये, की आपल्याला ते खाताना वाटतं हे आपल्याकडं का होत नाही, असं मला एक दरवेळेस वाटतं. पण आपल्याकडं तसं अजून होत नाही, की इतकं छान निसर्गाने ते दिलंय, त्याचं चांगल्या पद्धतीने टुरिझममध्ये त्यांनी जे पॅकेजिंग केलंय ना, ते खूप छान आहे. म्हणजे त्यांचा इतिहास ते चांगल्या पद्धतीने मांडतात. तिथे पोस्ट ऑफिस आहे सर, ते पोस्ट ऑफिस 10 ते 5 पोस्ट ऑफिस असतं आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 तिथे मार्केट असतं. इतकं गोड, आणि म्हणजे ते बंद झाल्यानंतर तुम्हाला कळणार पण नाही की इथे कोणी काहीतरी विकत होत. साफ करून इतकं साफ, स्वच्छ, व्यवस्थित सगळं, आणि बार्गेन करावं लागतं ऑफकोर्स. आता त्यांना आता कळालंय की आपली ती दोन्हीकडून असतं, म्हणजे थोडं विकणाऱ्याला पण जास्त पैशाची अपेक्षा असते. आम्ही लोकांना सांगतो की दिल्लीपेक्षा दुप्पट बार्गेनिंग करा, घ्यायचा असेल वस्तू तर बार्गेनिंग करा. तुम्ही आता बोलता बोलता मेकॉंग डेल्टाचं नाव घेतलं, तर त्या मेकॉंग डेल्टाला काय बोटीची क्रूज वगैरे असं काही असतं का काय? नाही, बोटिंगच्या टूर असतात. अच्छा. म्हणजे खूप छान, म्हणजे एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. छोट्या बोटीतून खारफुटीचं जंगल आपण ज्याला म्हणतो, तर त्यातनं त्या बोटी, ते लोक असतात त्यांची वल्लवणारी वगैरे, पण ती जवळजवळ अर्धा पाऊण तासाची ती आहे. हे जंगल म्हणजे घनदाट जंगल, आपण ते सगळं ऑल दॅट इज क्लॅडेड, म्हणजे अक्षरशः असे बांबूची बेटं आहेत, त्याच्यामधून ती सगळी टूर असते. सो ते खूप एक युनिक एक्सपिरियन्स आहे तो सुद्धा. आणि तिथे फ्रूट्स आणि फळाचे सगळे पदार्थ त्यांनी ते बनवलेले आहेत, तर ते पण खूप छान, म्हणजे ते खाण्याचा एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो. कोकणासारखं वाटतं आपल्याला, तेवढेच इतकं जवळीक आहे, कारण निसर्ग साधारण तसाच आहे. निसर्ग तर तसाच आहे, कारण पाऊसही तिथे भरपूर पडतो. पण आता म्हणजे टुरिझम खूप वाढतं आहे, त्याच्यामुळं खूप छान, एकदम वेगळा एक्सपिरियन्स लोकांना. आणि शॉपिंग सगळ्यात महत्त्वाचं, की या दोन्हीकडं, म्हणजे तिन्ही ठिकाणी या तुम्हाला शॉपिंग करता, कपडा, कॉटन म्हणा किंवा असं, किंवा हे अशी सुव्हेनियर्स आपण ज्याला म्हणू शकतो, ती खूप प्रकारची मिळतात आणि खूप स्वस्त आणि खूप छान मिळतात, आणि व्हेरी ब्युटिफुल आणि युनिक अशी तिथे उपलब्ध आहे. मला वाटतं व्हिएतनाम हे क्लोदिंगमध्ये बऱ्याचशा ब्रँडचं मॅन्युफॅक्चरिंग आता व्हिएतनाम, बांगलादेश या देशात जास्त होतं, त्यामुळे तुम्ही म्हटलं तसं क्लोदिंग, कॉटन खासकर जे स्वस्त मिळतं ते त्याच्यामुळे असणार की खूप छान मिळतं, खूप चांगलं मिळतं. म्हणजे रेग्युलर जे मॉल्स आहेत का स्ट्रीट शॉपिंग आहे? स्ट्रीट शॉपिंग इज बेटर. मॉल्समध्ये काय, म्हणजे साधारण ब्रँड्समध्ये शॉपिंग करायला मग आपण आपल्या इथं करू शकतो, पण तिथे लोकल आणि सगळे इव्हन इंटरनॅशनल ब्रँड
माईट बी सेकंड कॉपी असतील ते काय, पण खूप स्वस्त मिळून जातात. कपडा हा विषय व्हिएतनामला एकदम स्वस्त आहे, एवढं अगदी गॅरंटेड. ओके. तुम्ही बोलता मग अशी एक विषय बोललात त्या बाना हिल्समध्ये तो जो एक ब्रिज आहे 2 हातावर, आपण म्हणलं इंस्टाग्रामेबल लोकेशन आहे, तसं वाटतं अजून एक इंस्टाग्राम लोकेशन म्हणजे तो जो ट्रेन एक जाते शहरामधनं, लोक तिथे विकायला बसलेले असतात, तर त्याच्याबद्दल सांगा की जरा सगळं. तो आपण जे फर्स्ट नाईटला आपण म्हणजे फर्स्ट आम्ही जिथे लँड झालो हानोईला, हानोईमध्ये ते आहे स्ट्रीट मार्केट किंवा ट्रेन मार्केट त्याला असं म्हणतात. कारण आता काय झालं की विथ द टाइम तशा ट्रेन तिथनं कमी जात असतात, तर तेव्हा खूप छान त्यांनी म्हणजे अगदी ट्रेनच्या बाजूनीच सगळं मार्केट आहे असं. आणि जेव्हा ट्रेन जाते तेव्हा ते तेवढ्यापुरतं सगळं पटापट बंद करून घेतात. ट्रेन जोरात हॉर्न वाजवत येते, पण नॉर्मली आत्तापर्यंत आम्ही टुरिस्ट जेव्हा जातात तर त्या आता टायमिंगला ट्रेन नसतात. ट्रेनचं फक्त सकाळ आणि संध्याकाळचंच टायमिंग आहे तिथे. पण ते आता ह्याच्यामुळं ते थोडं जास्त अट्रॅक्शन झालंय, त्याच्यामुळे आम्ही तर नेहमी त्या लोकांना तिथे घेऊन जातो. छान असं पटरीच्या बाजूला रेस्टॉरंट आहेत, चहा, कॉफी, कोल्ड्रिंक, बियर सगळं तिथं छान मिळतं. आणि दॅट इज युनिक एक्सपिरियन्स. परत एकदा तिथं स्वच्छता ही खूप छान आहे आणि एकदम नीट टायडी क्लीन सगळा तो एरिया असतो. म्हणजे असं तुम्ही रेल्वेच्या बाजूला बसून आपल्या भारतात तरी असं कुठं आपण हे करू नाही शकत. तिथं मात्र नक्की तो दॅट इज अ ग्रेट अँड एन्जॉयबल एक्सपिरियन्स. हे 2 मला वाटतं मस्ट सी, खासकर इंस्टाग्राम फॅन जे आहेत त्यांना हे 2 मस्ट सी लोकेशन्स आहेत. तो पूल आणि हा सगळं व्हिएतनाम सर. तुम्ही हानोई घ्या, हॅलॉंग बे घ्या, दनांग मधले हे सगळे म्हणजे बाना हिल्स, होईयान, हे सगळं कुची टनेल्स, हे सगळे स्पॉट्स म्हणजे निसर्गाने पण त्यांना भरपूर दिलेलं आहे. ॲट द सेम टाइम त्यांची क्रिएटिव्हिटी किंवा त्यांनी ते बाकीच्या सगळ्या त्यांच्या रिसोर्सेस जे उपलब्ध आहेत ते वापरून खूप ब्युटिफुल, खूप म्हणजे बघण्यासारख्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मनीषजी, आता आपण व्हिएतनाम देशाबद्दल बरंच बोललो, तर 2 मुद्दे आपले महत्त्वाचे राहिले, ते म्हणजे तिथली करन्सी काय आहे आणि ती कशी आहे, म्हणजे ती रुपयाच्या तुलनेने जास्त महाग आहे, स्वस्त आहे, काय आहे? डॉंग, DONG, डॉंग तिथली करन्सी आहे. नॉर्मली आम्ही जेव्हा टूर देतो लोकांना तेव्हा आम्ही इथनं सजेस्ट असं करतो की तुम्ही एंट्री फीज, ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे सगळं अगदी टिप्ससुद्धा आम्ही इन्क्लूड करून देतो. म्हणजे पण तरी माणूस आहे त्याला काही ना काहीतरी तिथे गेलं की खर्च करायचं असं. पाण्याची बॉटल सुद्धा आम्ही इन्क्लूड करतो. पण तिथे गेल्यानंतर म्हणजे माझं एक आपण म्हणतो ना एक माप असं ठरलेलं आहे. साधारण तिथले 44,000 डॉंगला एक बिअरचा डॉंग म्हणजे त्यांची करन्सी. डॉंग 44,000 डॉंगला बिअरचा एक कॅन येतो असं, किंवा 2 पाण्याच्या बॉटल येतात असं पकडा. सो त्याचे इक्वलंट रुपीज काय झाले, म्हणजे साधारण म्हणजे 250 रुपये साधारण पकडा. 250 रुपयाच्या आसपास असं ते आहे. त्यामुळे ते आम्ही शक्यतो लोकांना सांगतो की जर का तुम्ही प्रॉपर बुकिंग करून गेलेला असाल तर तुमची पहिली रिक्वायरमेंट काय असते तिथं, तर गेल्या गेल्या आता लोकांना सिम कार्ड पाहिजे असतं. पण एअरपोर्टला वायफाय मिळतं, हॉटेलला वायफाय मिळतं, तर सिम कार्ड विकत घेणे ह्याच्याकरता असते. कुठे पाणी, कधीतरी वॉशरूम, बऱ्यापैकी आता या सेक्टरला वॉशरूमचा प्रॉब्लेम तसा येत नाही. पण स्टील लोकांना आम्ही सांगतो की थोडेसे डॉंग 10-1 लाख डॉंग बरोबर ठेवा. म्हणजे म्हणजे पण काही हजार रुपये असतील. 1000 नाही अगदी, पण साधारण म्हणजे 5,000 रुपये इतकंच, फार काही त्याच्यात होत काही नाही. म्हणजे अगदी मी मागच्या टूरला जी छत्री घेतली ती 100 रुपयाची, म्हणजे आपल्या 100 रुपयाची इक्विव्हॅलंट होती ती काहीतरी अशीच 88,000, म्हणजे 1 लाखाची मी सांगितलं 1 लाख रुपयाची छत्री असं. पण ते तशी हे असते. पण शेवट पैसे पाहिजेत ना. आणि कधी कधी काय होतं, बऱ्याचदा शॉपिंगच्या ह्याच्यात थोडंसं तुम्ही व्यवस्थित त्यांच्याशी बोललात दुकानदाराशी तर ते इंडियन पैसे घेतात. पटकन असं तुम्ही अगदी जोरात ओरडून सांगितलं तसं नाही. नॉर्मली सर इंडियन रुपीज दे विल से ओके. पण नॉर्मली तुम्ही USD कॅरी करा इज ऑलवेज बेटर. $10, $20च्या नोटा घेऊन जा असंच आम्ही लोकांना सांगतो. कसं तुम्ही टूर बुक करताय थोडंसं त्याच्यावरती आहे. म्हणजे तुमचं ऑल इन्क्लुझिव्ह असेल तर अगदी आम्ही कॅरी 0 मनी पण ठेवतो. पण स्टील जे काही पैसे आहेत ते तुम्ही थोडेसे डॉंगमध्ये इथे कन्व्हर्ट करून घ्या. म्हणजे तिथे कारण अंडरस्टँड होईपर्यंत थोडा वेळ जातो. आणि प्रत्येकाला हे जे मी माप सांगितलं ते माप जमेलच असं नाही. सो त्याच्याकरता ते. पण हे US डॉलर तिथे फ्रीली कन्व्हर्टेबल आहेत.
हो हो हो, अगदी problem येत नाही. काही प्रॉब्लेम. US डॉलर, इंडियन पैसे पण खूप अच्छा. द्या. मी जसं सांगितलं ना मगाशी, त्या रेस्टॉरंटमध्ये वगैरे त्या शेफला किंवा त्या दुकानात एक तरी माणूस आहे आणि त्यांचा तो ऑथेंटिक असतो. घेतात ते. तुम्ही आपले पैसे तिथं धडाधड बदलून घेऊ शकता. ग्रेट. मार्केटमध्ये आता आपल्या रुपयाला तिथे किंमत चांगली आहे. म्हणजे फक्त ऑफिशियली नाहीये, ती अनऑफिशियली आहे. सो USD घेऊन जाणं एक आपल्याला की तो कुठेही चेंज होतो. Right. तसं इंडियन पैसे पण चेंज होता येतात तसं. ग्रेट ग्रेट. तर मनीषजी, एवढा मोठा देश बघायला बेस्ट सीझन काय आहे? म्हणजे वेदर वाईज आणि फार पाऊस नको आणि नीट सगळं बघता येईल अशा उद्देशाने. साधारण आपण टिपिकल विषुववृत्ताच्या जवळचा हा देश आहे. थायलंड किंवा ह्याच्या जवळचाच आहे. त्यामुळे जून, जुलै, ऑगस्ट, मिड सप्टेंबरपर्यंत, जून ते सप्टेंबर मिडपर्यंत पाऊस असतो. अच्छा. पण तरी मी अशा टूर केलेल्या आहेत. म्हणजे अगदी काय त्या पावसाने टूर डिस्टर्ब झाल्या असं नाही. पण पूर्ण तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर 15 सप्टेंबर किंवा 1 ऑक्टोबर टू पुढं मेपर्यंत अगदी छान आहे. अच्छा. सगळीकडे तसंही दमट हवामान असतं. ओके. पण हॉटेल्स आणि हे सगळं AC असतं. पण निसर्ग मात्र खूप छान आहे. सो टेम्परेचर वाईज हे 2-3 महिने अवॉइड करा खूप मोठ्या पावसाचे. अदरवाईज वर्षभर 8-9 महिने तर चांगला तो सेम सीझन असतो. ओके ओके ओके. तसा मी काही अगदी कवी आहे असातला भाग नाही. पण प्रत्येक ठिकाणी जेव्हा ॲज अ टुरिस्ट आम्ही जेव्हा जात असतो तर तेव्हा त्या भागाची काय विशेषता आहे आणि आपल्या लोकांना कसं पटेल आणि रुचेल त्याच्याकरता एक व्हिएतनामची ही माझी स्वरचित कविता आहे. सफर व्हिएतनामची होचिमिनच्या देशाची, लगबग विमानतळ गाठायची, मुंबई नगरीला पोचायची. BG टूर्सची तयारी सारी, पासपोर्ट, व्हिसा, इन्शुरन्स, बॅकटॅगसुद्धा भारी. इमिग्रेशन होऊन सर्व निघाले, विमानाने घेतली भरारी. हानोईला पोचून स्वारी निघाली हॉटेलवरी. अर्ली चेक इन नाश्ता करूनी, हानोई शहराची सफर निघाली. गाईडची माहिती ऐकूनी, वॉटर पपेट शो लई भारी. जेवण करूनी सर्व परतले हॉटेलवरी. अद्भुत रम्य हा लाँग वे, बोटीची सफर लई भारी. जेवण करूनी, बेटे बघूनी, नाचून गाऊन मजा करूनी सर्व झोपले सुखानी. कयाकिंग असो वा बोटिंग, रमणीय प्रवासाची सुंदर सांगता झाली. दनांगला घेऊन भरारी, रम्य नगरी, हॉटेल आमचे समुद्रकिनारी. आकाशकंदिलाचे गाव असे हानोई समुद्रकिनारी. भव्य दिव्य बाना हिल्सकडे निघाली स्वारी. काय ते डोंगर, काय ती झाडी, अद्भुत असे फ्रेंच नगरी. बाना हिल्सची तर सफरच न्यारी. फोटो काढून थकून भागून फिरून आलो समुद्रकिनारी. होचिमिनचे शहर गर्दीचे, टू व्हीलर आणि ट्रॅफिकचे. त्रिभुज प्रदेशानं कूच टनेलची सहल, चिवट झुंजार इतिहास साक्षीने. बुद्ध जाहली मस्त जाहली, सफर सियामी व्हिएतनामची. तर मंडळी, आज आपण जाणून घेतलं व्हिएतनाम या देशाबद्दल. अतिशय सुंदर देश आहे, निसर्ग संपन्न देश आहे, मॉडर्निटी खूप आहे, बघायला बरंच काही आहे देशामध्ये आणि प्लस जवळ आहे देशाच्या अगदी. तर मला वाटतं सगळ्यांनी एकदा तरी पुढच्या वर्षभरात व्हिएतनामला ट्रिप नक्की प्लॅन करावी. धन्यवाद मनीषजी फॉर कमिंग ऑन द पॉडकास्ट आणि आमच्या सगळ्या लिसनर्सना व्हिएतनामची एक वेगळी सफर घडवल्याबद्दल. तर मंडळी, आमचा चॅनल तुम्हाला कसा वाटतोय ते प्लीज आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा आणि प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब टू द चॅनल. थँक्यू.